नमस्कार, मी डॉक्टर मुग्धा. सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप जण मला म्हणतात की मी तर काही गोड खात नाही, पण खरंच का? चला, आज आपण तुमची लपलेली रोजची साखर मोजूया. 1 कप चहामध्ये जेव्हा आपण 2 चमचे साखर घालतो तेव्हा त्यातनं आपल्याला 8 ग्रॅम शुगर मिळते. तेच आपण जर 3 कप चहा घेतला तर 24 ग्रॅम. त्याच्यासोबत 2 बिस्किटं म्हणजे 6 ते 8 ग्रॅम अजून. तसंच जर आपण पॅक ज्यूस घेतला तर 24 ते 25 ग्रॅम. म्हणजे गोड न खाता देखील आपण आपली सुरक्षित मर्यादा जी आहे ती ओलांडतोय. सो WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार आपण फक्त डेली 25 ग्रॅम साखरेचा इंटेक घ्यायला पाहिजे. तर ही सगळी साखर कशाकशातून आपल्याला मिळते आहे? चहा, सॉस, पॅकेट जे ड्रिंक्स असतात किंवा फ्लेवर्ड दही, या सगळ्यातनं आपल्याला ही एक्सेस शुगर मिळते. आणि या एक्सेस शुगरमुळे वेट गेन, इन्सुलिन रेझिस्टन्स, PCOS, फॅटी लिव्हर या सगळ्या तक्रारी सुरू होतात. सो साखर ही हळूहळू आपल्याला बंद करायची आहे. एकदम बंद केली तर त्याचेसुद्धा साईड इफेक्ट्स आपल्याला दिसतील. फ्रूट्स आपल्याला नॅचरली जास्त खायचे आहेत इन्स्टेड ऑफ ज्यूसेस. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही प्रॉडक्टवरती आपल्याला लेबल्स वाचायला शिकायचं आहे. ज्याच्यामध्ये सिरप, ग्लुकोज, माल्टोज असं जर लिहिलं असेल तर ते आपल्याला अवॉइड करायचं आहे. सो लक्षात ठेवा, रोग हे अचानक येत नाहीत. आपल्या हळूहळू या छोट्या छोट्या ज्या सवयी असतात त्याच्यातनंच निर्माण होतात. सो सगळ्यांनी काळजी घ्या आणि मस्त राहा.